हॅलो नमस्कार मित्रांनो, नारी शक्तिदूत ॲप्लिकेशनमध्ये दिवसेंदिवस नवीन समस्या पाहायला मिळत आहे. यातच आता सर्वच उमेदवारांना यापूर्वी केलेले अर्ज या परवानगी गेल्यानंतर सर्वेक्षण डेटा नाही असा प्रॉब्लेम दाखवत आहे. तसंच काही उमेदवारांना आपला लॉग इन करतानाच प्रॉब्लेम येत आहे. त्यांचं लॉग इन करताना काहींना OTP येत नाहीत, तर काहींना लॉग इन करताना पुढंच जात नाही. तर मित्रांनो, अशा उमेदवारांनासुद्धा काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. कारण की मित्रांनो, यावर पर्याय म्हणून आता सरकारने नवीन वेबसाईटसुद्धा चालू केली आहे. लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in अशी नवीन वेबसाईटसुद्धा सरकारने सुरू केली आहे. तुम्ही अजूनसुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला नसेल तर लगेच तुम्ही जाऊन अर्ज करू शकता. तर यामध्येच आता तुम्ही म्हणता आम्ही नारी शक्तिदूत ॲप्लिकेशनवरती अर्ज केला होता, तर आमचं काय, आम्हाला आमचा अर्ज हा पेंडिंगमध्ये गेला आहे की रिव्ह्यूमध्ये गेला आहे की ते रिजेक्ट झालं ते कशा प्रकारे चेक करायचं आहे. तर अशाने सुद्धा आता चिंता करायची गरज नाही. कारण की मित्रांनो, तुम्हाला वेबसाईटवरती हे ऑप्शन पाहायला मिळणार आहे. वेबसाईट अजून मेंटेनन्समध्ये आहे, कारण की वेबसाईटचं काम चालू आहे. तुम्ही नारी शक्तिदूत ॲप्लिकेशनवरती केलेला यापूर्वी अर्जाचा डेटा, सर्व डेटा हा वेबसाईटवरती 1 किंवा 2 दिवसामध्ये येऊन जाईल. त्यामुळे तुम्हाला अजिबात चिंता करायची गरज नाही. मित्रांनो, नारी शक्तिदूत ॲप्लिकेशन बंद होण्याचं कारण हे असू शकतं, एकाच वेळी सर्वजण हे ॲप ओपन करत आहेत. काही जण आपला अर्ज अप्रूव्ह झाला आहे का ते पाहत आहेत, तर काही जण पेंडिंगला आहे ते चेक करतात, तर काही रिव्ह्यूमध्ये गेला आहे की ते चेक करण्यासाठी आपलं नारी शक्तिदूत ॲप्लिकेशन ओपन करत आहेत. तर काही महिलांचे अजून फॉर्मच भरण्याचे बाकी आहेत. तर मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरायची चिंता करू नका, कारण की वेबसाईट ही लॉन्च झालेली आहे. त्या वेबसाईटवरती तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आहे. तिथं तुम्हाला काही चिंता नाही. किंवा तुम्ही सेतूमध्ये जाऊन सुद्धा फॉर्म भरू शकता किंवा आपल्या घरबसल्या अर्ज करू शकता. आपण एवढी व्हिडिओसुद्धा बनवला आहे. तुम्ही घरबसल्या एकदम सोप्या पद्धतीने आता अर्ज करू शकता. तर यामध्ये आता तुमचं ॲपसुद्धा चालत नसेल तर तुम्हाला चिंता करायची काहीच गरज नाही मित्रांनो, कारण की ॲप हे मेंटेनन्समध्ये गेलं आहे. ॲपचं काम चालू आहे. मित्रांनो, ॲप हे कायमचं बंद होऊ शकतं किंवा सर्व डेटा हा तुमचा वेबसाईटवरती येऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला 1 किंवा 2 दिवसामध्ये सर्व समजून जाईल की सर्व काही प्रोसेस काय आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळोवेळी पोहोचत जाईल. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. जय शिवराज, जय महाराष्ट्र मित्रांनो.